पुरंदर वॉरियर्स संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जंजिरा सुपर किंग्सच्या माध्यमातून दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. डावाला प्रारंभ करण्यासाठी गणेश बजागे आणि हेमंत घरत दोन यंगस्टर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. खरं तर गणेशकडे चांगला अनुभव आहे, हेमंतकडे तेवढा जास्त अनुभव नाहीये, मात्र हेमंतने देखील भरपूर आता अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट खेळलेला आहे, विशेषतः साई स्पोर्ट्स किरवली संघासाठी. आज मात्र KPL मध्ये डावाची सुरुवात करण्याची संधी हेमंतला मिळणार आहे आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मनीष बजागे, क्या बात आहे. गणेश बजागेकडे स्ट्राईक आहे आणि त्याचा बंधू मनीष गोलंदाजीला सुरुवात करत आहे. म्हणजे त्यांच्या घरातून KPL ला खऱ्या अर्थानं आता सुरुवात केली जात आहे. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करतोय, जोरदार टाळने स्वागत करायचं आहे. KPL धमाका सीझन 1च्या पहिल्या बॉलचं पंच दैवत वेळेकर यांचा ग्रीन सिग्नल आणि खेळाला सुरुवात. फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, तेवढा चांगला डिफेन्सिव्ह फटका, मात्र सोरटी धाव कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. पाठीमागे बॅकअप करत असताना फिल्डरच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा लगेच उचलला जातोय. 2 धावा. अगदी टेस्ट क्रिकेट मध्ये जशी सुरुवात फलंदाज करत असतात तशाच फटक्याने सुरुवात केली होती. फुटला येऊन रक्षात्मक पद्धतीनं, बचावात्मक पद्धतीनं फटका खेळला होता. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मनीष बजागेचं जरूर पाहायला मिळालं, परंतु त्याचा निशाणा चुकला. खूप धोकादायक पहिली धाव होती. सुदैव म्हणावं लागेल बॅट्समन हेमंत घरतचं की निशाणा चुकला गोलंदाजाचा, नाहीतर कदाचित त्याला डायमंड डकच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परतावं लागलं असतं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख बॉल आहे, यॉर्कर लेंथ, अपील आणि डायरेक्ट हिटची पुन्हा एकदा गरज होती, मात्र निशाणा चुकलाय. आता मात्र बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 5 धावांचा हा पंजा असणार आहे बोनस. असं वाटतंय की मनीषनं लगोरीचा खेळ फार कमी खेळलेला आहे, त्यामुळेच त्याचा निशाणा चुकताना दिसतोय. पहिल्या दोन्ही चेंडूंवर धावचीतची संधी होती, यावेळेस निशाणा तर चुकलाच, मात्र बॉल देखील निघून गेला सीमारेषा पलीकडे. 5 धावा मिळालेल्या आहेत, त्या म्हणजेच जंजिरा सुपर किंग्स या टीमला 5 धावांनी धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय दैवत वेळेकर, मॅन फ्रॉम इताडे यांना, आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत गणेश बजागे आहेत. साई बजागे सध्या मैदानाच्या आतमध्ये मिडॉनला फिल्डिंग करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे. एक लॉंग ऑफला फिल्डर तैनात, एक वाईडिश टीप मिड विकेट तैनात करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल हेमंतसाठी, सुरेख बॉल, जोरदार अपील आणि यस इज गॉन. फर्स्ट विकेट गोज डाऊन, लेग बिफोर विकेट. पहिल्या सामन्यामध्ये हेमंतला काहीही योगदान देता आलं नाही आपल्या टीमसाठी. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. अगदी बँग ऑन टार्गेट गोलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्याला. पहिल्या बॉल पासून यष्ट्यांच्या रोखाने मारा केला जातोय. चांगल्या वेगासहित गोलंदाजी होते आणि त्याचा आता मात्र फायदा मिळाला आहे गोलंदाज मनीषला. नवीन बॅट्समन DD दत्ता दिगाडकर एक जबरदस्त टेक्निकली साऊंड फलंदाज आहे. हा बॉल खूप जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न, लेगस्टिकच्या थोडा बाहेर निघून गेलाय. वाईटचा इशारा. अवांतर धाव मिळते, पहिली अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते या KPL सीझन 1 मध्ये. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. जंजिरा सुपर किंग्स हा संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे आणि सर्वच सामने या स्पर्धेमध्ये प्रत्येकी 4-4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक संघ लीग स्टेजेस मध्ये 5-5 सामने खेळणार आहे. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, समोर फिल्डर आहे लॉंग ऑफला आणि कुठलीही चूक होत नाहीये. सुरक्षित हातांची जोडी, फलंदाज बाद दत्ता दिगाडकर. इट्स अ ह्यूज ब्लो.
ओव्हर पिच बॉल होता, थोडासा कमजोर बॉल जरूर होता, मात्र फील्ड प्लेसमेंट पाहता हा एक योग्य बॉल होता. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडंसं आमंत्रण दाखवलं, लालच दिलं होतं दत्ताला आणि दत्ता त्या मोहात अडकलाय. लॉफ्टेड फटका खेळला त्याने, लॉंग ऑफ क्लिअर करू शकला नाही. थोडासा मिसटाईम स्ट्रोक होता. अभयने कुठली चूक केली नाही. लॉंग ऑफ सीमारेषेच्या थोडासा अगोदर त्यांनी झेल टिपलाय. सुरेख झेल पाहायला मिळाला आणि दुसरा धक्का पहिल्या षटकामध्ये देत असताना गोलंदाज मनीष बजागे. सुंदर गोलंदाजी मनीषची या हंगामामध्ये चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः बादशाहीच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी खूप चांगला मारा केला होता. हा बॉल पायावर आदळला आहे, थोडंसं अपील होतंय, मात्र निश्चितच बॉल लेग स्टिकला थोडासा मिस करत होता, त्यामुळेच जास्त जोरदार अपील देखील पाहायला मिळालं नाही. एक धाव आली या बॉलवर आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जंजिरा सुपर किंग्स संघाची धावसंख्या 2-9. या मैदानाचा आपण विचार केला तर भरपूर धावा होत असतात. 4 षटकांमध्ये 45 ते 50 ही धावसंख्या चांगली जरूर असेल, परंतु ती सुरक्षित असेल की नाही हे सांगता येणार नाही, कारण बऱ्याचदा आपण 4 षटकांमध्ये 50, 55, 60 किंवा त्यापेक्षा देखील अधिक धावा या ठिकाणी चेज होताना पाहिलेल्या आहेत. त्यामुळेच धावांचा रतीब घालणं फार गरजेचं असणार आहे तुम्ही जेव्हा प्रथम बॅटिंग करत आहात. परंतु सुरुवात काहीशी अडखळणारी पाहायला मिळालेली आहे. 9 धावा आलेल्या आहेत, त्यामध्ये देखील ओव्हर थ्रोच्या रूपात 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. गणेश 7 धावांचं योगदान देऊन अजूनही नाबाद आहे. 3 चेंडूंचा सामना केलाय. हेमंतला खाता उघडता आलं नाही. दत्ता दिगाडकर ज्याच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा होत्या त्याला खातं उघडता आलं नाही. आयकॉन प्लेयर आहे दत्ता. एक बॉल आहे, पंच एक चेंडू शिल्लक आहे का? एक वाईट बॉल होता. येस येस, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये, कारण आपण षटकाचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर 5 धावा, त्यानंतर विकेट एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात, एक वाईट बॉल, त्यानंतर विकेट आणि एक धाव 5व्या चेंडूवर आली, म्हणजेच एक बॉल शिल्लक आहे. तर षटक अजूनही पहिलं समाप्त झालेलं नाही. मनीषला एक चेंडू टाकावा लागणार आहे. 9 runs on the board for the loss of 2 wickets. जंजिरा सुपर किंग्स losing the toss and batting first. नवीन फलंदाज सध्या स्ट्रायकर सेंडला आहे मनोहर बजागे, एक सिनियर खेळाडू. नेहमीच रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण मनोहरला गोलंदाजी करताना पाहिलेला आहे, मात्र आज 4थ्या क्रमांकावर सुपर किंग्स साठी फलंदाजी करत आहे. मोठी जबाबदारी असणार आहे. मनीष पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉर्नर ऑफ द क्रीज. चांगला बॉल होता, यॉर्कर लेंथ, मात्र तेवढाच चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय मिडॉनला. सुरेख फिल्डिंग साई बजागे यांच्या माध्यमातून आणि शेवटच्या बॉलवर आली एक धाव. आता मात्र हे षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुपर किंग्सची धावसंख्या झाली आहे 2-10. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. स्टार 11 सिंहगड वर्सेस किंग्स 11 सिंधुदुर्ग. या स्पर्धेचं भरपूर मोठं आकर्षण आपण पाहतोय की ज्या पद्धतीने संघांची नावे देण्यात आलेली आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले, त्या किल्ल्यांची नावं संघांना देण्यात आलेली आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पुरंदर वॉरियर्स आणि जंजिरा सुपर किंग्स या 2 संघांना खेळताना पाहतोय. नवीन षटकाला सुरुवात करतोय ऋतिक बजागे. बॅक ऑफ लेन बॉल हवेत खेळलाय. बॉल गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मध्यातून सुरेख टायमिंग पाहायला मिळतंय. आउटफील्ड थोडीशी वर खाली आहे, त्या ठिकाणी डीप मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाज मनोहरकडे. तिसरी धाव देखील त्यांनी कंप्लीट केली आहे. या 3 धावांनी धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खूप जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल. मला असं वाटलं की कदाचित 2च धावा मिळतील, मात्र 3 धावा त्यांनी बघता बघता पूर्ण केल्या. म्हणजेच मनोहर बजागे आज देखील किती फिट आहेत याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. स्ट्राईक सध्या गणेशकडे आहे. याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत, मात्र कुठेतरी ओव्हर थ्रोचा त्याला लाभ मिळालेला आहे पहिल्या षटकामध्ये. ऋतिक एक टॅलेंटेड गोलंदाज आहे, ज्याने चांगली कामगिरी या हंगामामध्ये आपल्या टीमसाठी केली आहे. बाहेरची कडा लागली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. शॉर्ट स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेनं विलास उर्फ भाऊच्या माध्यमातून. विलास फर्स्ट क्लास. रेग्युलर खेळणारे खेळाडू नाहीत विलास, मात्र तरी देखील आपण पाहतो की खूप जबरदस्त कमिटमेंट त्यांचं पाहायला मिळालं आणि प्रत्येकाला येथे संधी मिळणार आहे. किरवली गावातील सर्वच खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. अख्खा किरवली खेळेगा. KPL धमाका सीझन 1.
खरं तर केपीएल धमाका याआधी देखील व्हायचा, मात्र अंडरआर्म क्रिकेट व्हायचं. प्रथमतच ओव्हरआर्म क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस सुरेख फटका कट केलाय, बॉल निघून जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं अतिशय वेगानं, सीमारेषा पार. केपीएल धमाका सीझन 1 मधील पहिला चौकार. आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली. First boundary of the tournament from the bat of Manohar Bajage, the senior pro. He waited for the ball to come, waited, and then played it nicely off the back foot into the cover point fence for 4 runs. Lovely shot by Manohar Bajage. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजांच्या माध्यमातून, आणि ऑफसाईडला विशेषतः आपण पाहतो की नेत्रदीपक फटके मारले जात आहेत मनोहरच्या माध्यमातून. यावेळेस ऑनसाईडला देखील चांगला फटका टर्न केलाय. चांगला फटका आहे जरूर. फिल्डर आहे डीप मध्ये सूरजच्या रूपात. चेंडू आडवेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. खूप छान फलंदाजी. मनोहर निश्चितच सर्वांची मने जिंकताना दिसतोय. धावसंख्या झाली 20. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक सिंगल आली आहे, त्यानंतर चौकार आलाय आणि आता 2 धावा. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत पहिल्या षटकामध्ये. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जाणून बुजून चेंडू इष्टांच्या भरपूर बाहेर ठेवला आणि हा चेंडू वाईड आहे. परंतु फलंदाज मात्र बाद झालेला आहे, कारण भरपूर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकानं संधीचं सोनं केलं. फलंदाज बाद. यष्टीरक्षक अरुणचं कौतुक करावं लागणार आहे. त्याने संधीचं सोनं केलंय. अजिबात वेळ वाया जाऊ दिला नाही. फलंदाज पुढे सरसावला होता. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. जाणून बुजून त्याने चेंडू वाईड हाताळला. अवांतर धाव जरूर खर्च करण्यात आली आहे, मात्र अतिशय घातक दिसणारा फलंदाज बाद झाला या ठिकाणी. मनोहर जो चांगल्या टच मध्ये होता, अतिघाई संकटात नाही. पुढे सरसावून खेळण्याची खरं तर आवश्यकता नव्हती, कारण क्रीज मधून जेव्हा तो खेळत होता तेव्हा चांगले फटके त्याच्या बॅट मधून निघत होते. मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि स्वतःची विकेट गमावली आहे. तर अशा प्रकारे तिसरा धक्का लागलाय जंजिरा सुपर किंग्स टीमला. धावसंख्या झाली आहे 3 बाद 20. ऋतिकच्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा पॉवर प्ले मध्ये मनीषने खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली होती. 2 गडी देखील त्याने बाद केले होते. नवीन फलंदाज रमेश. लॉफ्ट करायचा होता खोलवर टप्प्याचा बॉल मात्र पाठीमागे अतिशय वेगाने निघून जातोय. पाहायचंय पंचांचा काय निर्णय येतोय. आणि यस, फलंदाज बाद. चेंडू एष्ट्यांना ब्रश करून निघून गेला होता आणि त्रिफळा रूपात फलंदाज बाद झालाय. अजूनही दुसऱ्या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे, कारण या षटकामध्ये देखील एक वाईड चेंडू गोलंदाजाने हाताळलेला आहे. परंतु गडी बाद केले जात आहेत वारंवार. पहिल्या षटकामध्ये देखील 2 फलंदाज बाद झाले, या षटकामध्ये देखील 2 फलंदाज बाद झाले. आणि धावांचा वेग देखील आपण पाहिला तर चांगला आहे, परंतु कुठेतरी यापेक्षा देखील जास्त वेगाने धावा जोडण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. कारण पुरंदर वॉरियर्स कडे देखील जबरदस्त फलंदाज आहेत, ज्यामध्ये विनोद बजागे असेल, काशीनाथ घरत आहे, तसेच अरुण बजागे एस्टनच्या पाठीमागे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. साई बजागे देखील मोठमोठे प्रहार करू शकतात, हे आपण विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे भाऊ विलास जो फर्स्ट क्लास बॅटिंग करू शकतो.
चांगले चांगले फलंदाज आहेत या टीमकडे देखील आणि कुठलाही संघ कमजोर नाही. नवीन फलंदाज अगदी स्टिवाप्रमाणे बॅटिंग करणारा चेतन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जबरदस्त फटकेबाजी आपण चेतनची पाहिलेली आहे. मात्र ओव्हरआर्म क्रिकेट फार कमी खेळत असतो चेतन. आज केपीएलच्या माध्यमातून तो खेळताना दिसतोय. पाहू शकाल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र मिस टाइम स्ट्रोक परंतु गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील बघता बघता पूर्ण होत आहेत. तर 2 धावांनी चेतनने आपला अकाउंट ओपन केलंय आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. पहिला सामना तुम्ही पाहत आहात किरवली प्रीमियर लीग 2021 मध्ये पुरंदर वॉरियर्स विपक्ष जंजिरा सुपर किंग्स. सुपर किंग्सची धावसंख्या झाली आहे 4-22. स्कोररच्या भूमिकेत सध्या केतन चोरगे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रतिषटक 11च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. केतन मला माहिती देत आहेत आणि आतापर्यंत जे 4 फलंदाज बाद झालेले आहेत त्यामध्ये मोठं नुकसान म्हणावं लागेल कारण हेमंत एक क्लासिक बॅट्समन सुरुवातीलाच बाद झाला 0वर. त्यानंतर दत्ता तो देखील एक क्लासिक फलंदाज आहे आणि एक अनुभवी फलंदाज त्याला देखील खातं उघडता आलं नाही. मनोहर चांगली बॅटिंग करत होता 10 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर रमेश लेफ्ट हँडेड बॅट्समन 0वर बाद झाला. म्हणजे 3 फलंदाज आतापर्यंत 0वर बाद झालेत परंतु तरी देखील चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर. याच गतीने धावा जोडल्या पुढील 2 षटकांमध्ये तर 44 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. नवीन षटक घेऊन विनोद. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्टेड फटका आहे. चांगलं प्लेसमेंट. बॉल निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. नेत्र दीपक चौकार. जंजिरा सुपर किंग्स साठी ही फार महत्वाची बाब आहे की त्यांचा सलामीवीर अजूनही खेपट्टीवर आहे गणेश आणि चांगली फटकेबाजी देखील करतोय. हा त्याचा एक उत्तम फटका पाहायला मिळाला आपल्याला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंगॉनला फिल्डर होता मात्र त्या फिल्डरच्या उजवीकडून बॉल काढला 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 26 वर. चेंज ऑफ पेस. हवेत आहे बॉल. चांगला प्रयत्न होता गोलंदाजाचा झेल घेण्याचा मात्र झेल काही टिपता आला नाही. अंडरआर्म थ्रो साईच्या माध्यमातून परंतु निशाणा चुकलाय परंतु चांगला बॅकअप त्याने गोलंदाजाला दिलेला आहे आणि कुठलीही धाव फलंदाज घेणार नाहीत याची पूर्णपणे दक्षता घेतली साईनं. जबरदस्त फिल्डिंग. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि एक चांगला बॉल देखील पाहायला मिळाला. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा थोडा जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न मात्र दुसऱ्या बॉलवर आपण पाहतो की चेंज ऑफ पेस वेगामध्ये बदल केला होता विनोदनं. बुद्धी चातुर्य त्याने वापरलंय आणि अशाच प्रकारे चाणाक्ष पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागणार आहे केपीएल जिंकण्यासाठी. वरचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मात्र स्लोवर डिलिव्हरी होती. ही देखील ड्राईव्ह केलाय बॉल. अचूक टायमिंग साधता आलं नाही. काऊ कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिकचं. एकच धाव मिळते गणेशला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलीय. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आपण खुर्च्यांवरच बसायचंय. वर बसायचं आहे नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि आम्हाला डिस्टर्ब करू नका. इथे तुमचे 12वे खेळाडू आहेत. स्कोर चेक करतायत. खोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळेस लॉफ्ट करायचा होता मात्र बीट झालाय चेतन. चेतन मध्ये क्षमता आहे. तो ऑफ साईडला ऑन साईडला दोन्हीकडे चांगले स्ट्रोक्स खेळू शकतो. विशेषतः कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि आपण पाहतोय की कव्हर मध्ये एक फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये मात्र हे दोन्ही फिल्डर्स आहेत तर त्यांच्या डोक्यावरून कदाचित खेळण्याचा प्रयत्न असू शकतो परंतु विनोद एक जबरदस्त गोलंदाज आहे. पाहूया काय घडतंय. टॉस बॉल भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. बॉल निघून जातो. एक टप्पा घेत सीमारेषा पार आणि नो बॉलचा देखील इशारा. 4+1 5 धावा. अतिशय सुंदर फटका. कमजोर बॉल होता. बीमर चेंडू आणि त्याचा फायदा उचललाय. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 5 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वर. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. पुढचा बॉल फ्री हिट. विनोद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू पाठीमागे जातो शॉर्ट थर्डमॅनला मात्र कुठलाही धोका नाहीये कारण हा फ्री हिट बॉल होता. चेंडू बॅटवर लागलाच नव्हता खरं तर. लेग बायचा इशारा केलाय पंचांनी.
फलंदाजाच्या शरीरावर चेंडू आदळला होता. थोडीशी जागा बनवून ऑन साइडला चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज चेतनने. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 33 वर जाऊन पोहोचली. विनोदचं थोडंसं लांब लचक आता षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 11 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. सुरेख बॉल, वाईड यॉर्कर, ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. स्कोर ऑफ द विकेट ऑफ साइडला मात्र बीट झालाय फलंदाज. एक चांगल्या बॉलनं आपल्या षटकाला समाप्त करतोय गोलंदाज विनोद बजागे आणि याच बरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 33. 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. जंजिरा सुपर किंग्स. पुढील सामन्याच्या टॉस साठी सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांचे कॅप्टन्स स्टार 11 सिंहगड आणि किंग्स 11 सिंधुदुर्ग. या स्पर्धेचा दुसरा सामना असेल. एकूण 6 संघ आहेत किरवली प्रीमियर लीग मध्ये आणि प्रत्येक संघाविरुद्ध खेळणार आहे. अर्थात लीग स्टेज मध्ये 5-5 सामने खेळण्याची संधी प्रत्येक संघाला मिळणार आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय अरुण बजागे. समोर आहे चेतन. यावेळेस सोडून दिलाय बॉल आणि हा बॉल खूपच स्वेर आहे. वाईटचा इशारा पंच दैवत वेळेकर यांच्या माध्यमातून. अवांतर धाव मिळते. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 34. 34 रन्स ऑन द बोर्ड. निश्चितच एक चांगला स्कोर आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ व्हायचा आहे आणि या 6 चेंडूंमध्ये जर 12 धावा जरी जोडल्या फलंदाजांनी तर एक जबरदस्त धावसंख्या पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. क्या बात आहे. चेतनचं असं वाटतं प्रेशर घेतलेलं आहे गोलंदाज अरुणने. खरं तर अरुण रेग्युलर प्लेअर आहे आणि चेतन इरेग्युलर प्लेअर आहे. परंतु चेतनने एक चौकार ठोकलाय आणि कुठेतरी तीच आता दहशत त्याची गोलंदाजाच्या मनात आपल्याला पाहायला मिळते. यष्ट्यांच्या रोखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होत नाहीये. सूर गवसत नाहीये अरुणला. ऑफ साइडला आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट थर्डमॅन आहे. कव्हर्स मध्ये फिल्डर एक एक्स्ट्रा कव्हर आहे आणि आता एक डीप मध्ये खेळाडू तैनात करण्यात येत आहे. डीप कव्हर्स मध्ये लॉंग ऑफ देखील आहे. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल. साई बजागे एक्स्ट्रा कव्हरला होते, आता ऑन साइडला चाललेले आहेत. एक डीप मिड विकेट देखील आहे. एक लॉंग ऑन आहे. एक काऊ कॉर्नर, एक वाईडिश मिड ऑन कडे आता फिल्डर पाहायला मिळतो आणि एक शॉर्ट फाईन लेग. ओहो, जणू काही मागच्या चेंडूचा रिप्ले असावा. आणखी एक वाईट चेंडू. आता हे षटक कधी समाप्त होणार असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. 3 सलग वाईट चेंडूंची हाताळणी केली आहे. अवांतर चेंडूंची पेरणी केली जाते गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. कुठेतरी सिनियर खेळाडू काशीनाथ घरत त्यांना सांगतात की अरुण तुला यष्टी धरून गोलंदाजी करावी लागणार आहे. एवढा बाहेर चेंडू टाकू नकोस, नाहीतर हा सामना आपल्या हातातून निसटून जाईल. एक धाव ही महत्वाची असणार आहे. आता मात्र अँगल चेंज केलाय. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड द स्टम्प्स. यावेळेस अँगल डिलिव्हरी आहे. मात्र हा बॉल देखील वाईड. हो हो, सलग 4था वाईड बॉल. चेतनला काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र कुठेतरी उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम जाणवत असेल चेतनला. जास्त वेळ त्याला घालवावा लागतो खेळपट्टीवर. ऊन भरपूर तापत चाललेलं आहे. परंतु संघाला अवांतर धावा मिळत आहेत, त्यामुळे चेतन देखील खुश आहे. धावसंख्या झाली 37. यावेळेस अखेर बॅट लावली आहे चेंडूवर. एज लागली होती मात्र झेल निसटलाय. विकेट किपरच्या हातातून एक अवघड झेल होता. एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवला गेलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. वेळेचं देखील भान ठेवायचं आहे खेळाडूंनी. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. 9 सामने कमीत कमी आपल्याला आज कव्हर करायचेच आहेत आणि कदाचित त्यापेक्षा जास्त देखील सामने आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न असेल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओ हो हो, वाईट चेंडूंची गाथा सुरूच आहे. आणखी एक वाईट बॉल. काय कारण असेल हे वाईट चेंडू टाकण्यामागे ते आता मात्र सांगता येणार नाही. एखादा इरेग्युलर गोलंदाज असता तर आपण समजू शकलो असतो. मात्र अरुण नेहमीच प्रॅक्टिसला येत असतो आणि या हंगामामध्ये बऱ्याच स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश साठी.
चला आणखी एक वाईट बॉल. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय आपल्याला. प्रेक्षकांचा आवाज आणि टाळ्या आपल्याला ऐकायला येत आहेत. किती वाईट चेंडू टाकलेले आहेत. आमचे स्कोरर देखील अक्षरशः हैराण आणि परेशान झालेले आहेत की 6 वाईट चेंडू टाकलेले आहेत. भरपूर जास्त काम स्कोररला देखील करावं लागत आहे या षटकामध्ये. 6 वाईट चेंडू आणि 1 धाव बॅटनं आली, म्हणजे 7 धावा या षटकामध्ये आलेत. धावसंख्या झाली 40 रन्स ऑन द बोर्ड. एव्हाना हे षटक संपलं असतं जर वाईट चेंडू टाकले गेले नसते तर. आणि अगदी जी सिनेमाच्या ऍड प्रमाणे षटक आहे, केव्हा संपेल केव्हा संपेल, संपण्याचं नाव घेत नाहीये अरुणचं षटक. पुढचा बॉल. आता पुन्हा एकदा स्विच झालेत राऊंड द विकेट. हा चांगला बॉल, मात्र तेवढाच कडक फटका. ऑन द राईस ड्राईव्ह केलाय, बॉल निघून जातो डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. 4 धावा. जबरदस्त फलंदाजी करत असताना गणेश एका बाजूने विकेट पडत होत्या सुरुवातीला, मात्र एक बाजू लावून धरली गणेशनं आणि आतापर्यंत 17 धावांचं योगदान दिलंय. खूप छान फलंदाजी गणेशच्या माध्यमातून, कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द राईज फटका मारलाय, परंतु हा फटका थोडासा मिस टाइम आहे. फिल्डर थोडा दूरवर आहे वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ हो, काय चाललंय मैदानामध्ये. आणि अखेर फलंदाज धावबाद. डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. गणेशची खेळी संपुष्टात आली आहे. थोडंसं हेजिटेशन होतं, दुसरी धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये अयशस्वी ठरलाय. परंतु चांगली बॅटिंग केल्यानंतर तो बाद झालाय. 18 धावा बनवल्या गणेशने बाद होण्यापूर्वी. पुढचा बॉल फेस करेल चेतन. नवीन बॅट्समन आलाय आतिश. इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र बॅटची आतली कडा घेतली चेंडूने अतिशय वेगानं, मात्र धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. वेल रन चेतन. एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 46 वर जाऊन पोहोचले. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन, सुदाम बजागे यांचं येणं बाकी आहे. प्रेम असतील, त्याचप्रमाणे अनिल एक सिनियर खेळाडू आहेत, त्यांचं देखील येणं बाकी आहे. परंतु कदाचित संधी मिळणार नाही. पण निराश होऊ नये खेळाडूंनी, कारण 5-5 सामने प्रत्येक संघ खेळणार आहे. या दरम्यान एक चांगला बॉल पाहायला मिळाला आणि कुठेतरी आता उशिरा का होईना मात्र सूर गवसलेला दिसतोय गोलंदाज अरुणला. सुरुवातीला भरपूर वाईट चेंडू टाकले त्याने. एक षटक टाकायचं होतं, मात्र पहिल्याच मॅच मध्ये त्याने 2 षटकांची गोलंदाजी केली आहे. हा बॉल पहा, पुन्हा एकदा तीच मूळ समस्या. वाईट बॉल. धावसंख्या 47. आमच्या स्कोर कार्डवर देखील आता लिहायला जागा राहिलेली नाही. ऍडजस्टमेंट करावी लागते स्कोरर केतनला. 47 धावा धावफलकावर. यावेळेस समोरच्या दिशेनं बॉल उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज जज करतोय, मात्र जजमेंट चुकीचं होतं. खूप डिफिकल्ट कॅच होती. साई बॉलवर येतोय तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत. आणि याचबरोबर आता मात्र ही पहिली इनिंग समाप्त झाली आहे. उद्घाटनीय सामना आहे किरवली प्रीमियर लीग 2021चा. पुरंदर वॉरियर्सने टॉस जिंकला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं त्यांनी जंजिरा सुपर किंग्सला आणि जंजिरा सुपर किंग्सनं चांगली बॅटिंग केली. एकूण धावसंख्या 5 बाद 49 आणि 4 षटकांमध्ये हा पहिला सामना जिंकण्यासाठी आणि 2 गुण प्राप्त करण्यासाठी 50 धावा बनवाव्या लागतील पुरंदर वॉरियर्स टीमला. आपण जाऊया लगेच पुढील सामन्याच्या टॉसकडे. खेळणाऱ्या टीम्स आहेत स्टार 11 सिंहगड आणि किंग्स 11 सिंधुदुर्ग.
चला तर टॉसची वेळ झालेली आहे. दुसरा सामना व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय तुकारामजी बजागे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. स्पेशल टॉस कॉइन आहे. एका बाजूला केपीएल धमाका किरवली 2021 आणि टॉसच्या दुसऱ्या बाजूला असणार आहे जय सावरीदेव प्रसन्न. तर जय सावरीदेव किंवा केपीएल धमाका असा कॉल कॅप्टनने द्यायचा आहे. कॅप्टन तुम्ही पाहू शकाल सिंधुदुर्ग संघाचे कॅप्टन आहेत विजय करत आणि सिंहगड संघाचे कॅप्टन आहेत कुणाल दिगाडकर. टॉस केला जात आहे तुकारामजी बजागे यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय कुणाल दिगाडकर यांनी, अर्थात स्टार 11 सिंहगड संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील या मॅच साठी. भरघोस पारितोषिक ज्यांचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. मॅन ऑफ द मॅच साठी एक हेल एनर्जी ड्रिंक आहे, हेल क्लासिक, स्पॉन्सर्ड बाय मिस्टर संजय आत्माराम बजागे, उद्योजक किरवली गाव. तसेच एक आकर्षक कॅप देखील मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण देणार आहोत, स्पॉन्सर्ड बाय नितीन भंडारी. तसेच आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय साईनाथ कचरू बजागे. तर सर्व दात्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहायचं पहिली मॅन ऑफ द मॅच कोण घेतोय, कुठल्या खेळाडूला पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय, तो खरं तर मिळवावा लागणार आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे जे मान्यवर आहेत ते देखील या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत, स्पॉन्सर आहेत, त्या सर्वांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. ग्रामपंचायत सदस्य असतील, या गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, सर्वांचा मोलाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा खेळवत आहोत. केपीएल धमाका सीझन 1. या ठिकाणी सन्माननीय नवनाथ भोईर इताडे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं केपीएलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तो आइए चलते हैं फिर से खेल की तरफ. 50 रन ठीक बनाने हैं 4 ओवर्स में. पहला मुकाबला जीतने के लिए पुरंदर वॉरियर्स को. सलामी बल्लेबाज क्रीज पर अरुण बजागे और उनके साथ विनोद बजागे लेफ्टी, और पहला ओवर लेकर अनुभवी गेंदबाज मनोहर बजागे. मनोहर ने अच्छी बैटिंग की, 10 रन अपनी टीम के लिए बनाए थे. 4 नंबर पर आए थे बल्लेबाजी करने के लिए और एक अच्छा टोटल हालांकि सेट किया है उनकी टीम ने, लेकिन जरूर अच्छी गेंदबाजी करनी होगी क्योंकि पुरंदर वॉरियर्स के पास बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी है. एक से बढ़कर एक धाकड़ बल्लेबाज पुरंदर वॉरियर्स के पास भी है. मनोहर बजागे इस सीजन में उन्होंने इसी मैदान पर एक मेडन ओवर भी किया था. एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है और एक ऑन साइड में बाउंड्री पर खिलाड़ी. पहली गेंद दूर से ड्राइव लगाना चाहते थे, मोटा इनसाइड एज, लेकिन बाउंस पर विकेट कीपर के पास चली गई गेंद. कोई रन नहीं. अच्छी गेंद से शुरुआत करते हुए मनोहर बजागे साइड आर्म गेंदबाजी करते हैं, बॉलिंग का स्टाइल है और उस वजह से उनकी गेंदों में ज्यादा उछाल देखने को मिलता नहीं है. कई सालों का तजुर्बा है उनके पास. अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार बढ़िया गेंद, क्लीन बोल्ड. पहले विकेट का पतन होता हुआ अरुण बजागे लौटते हुए पेविलियन की राह पर. बहुत ही खूबसूरत गेंद थी. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी नीची रही थी गेंद और बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद स्टंप्स पर जाकर टकराई. प्लेड ऑन हुए है अरुण बजागे. थोड़ी सी दुर्भाग्यशाली रहे कहीं ना कहीं. प्लेयर्स पेविलियन में जो खिलाड़ी है, सिर्फ खिलाड़ियों को ही वहां पर बैठना है. दर्शकों से रिक्वेस्ट है आपको वहां से हट जाना है. दूसरी टीम के खिलाड़ियों से रिक्वेस्ट है आपको प्लेयर्स पेविलियन में नहीं बैठना है. नए बैट्समैन काशीनाथ घरत. काशीनाथ घरत एक ऐसे बल्लेबाज है जो सिंगल डबल्स में काफी रन्स बनाते हैं.
और जरूरत पड़ने पर बड़े शॉट्स भी खेल सकते हैं, दबाव कहीं ना कहीं रहेगा उनके ऊपर। बहुत खतरनाक गेंद इस बार, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, बैट का किनारा लगा और काशीनाथ का काम भी तमाम। लगातार दूसरी गेंद पर दूसरा विकेट। क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं मनोहर बजागे। बाहर 4 रन। आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर। पहली बाउंड्री, लेग स्टंप की थोड़ी बाहर थी ये गेंद, दिशा से भटक गए थे और गेंद को हुक कर दिया था। बहुत खूबसूरती के साथ खेला था ये स्ट्रोक विनोद ने, और विनोद पर बहुत बड़ी जिम्मेदारी है क्योंकि विनोद एक सीनियर खिलाड़ी है, उनको जिम्मेदारी अपने कंधों पर लेनी होगी। एक लंबी पारी खेलनी होगी। आवश्यक रन रेट पारी की शुरुआत में 12.50 रन प्रति ओवर का था, वो थोड़ा सा बढ़ चुका है इस बार। धीमी गति की गेंद थी और इस बार मोड़ना चाहती थी ऑन साइड में, नीचे रही गेंद, बीट हुए बैट्समैन, और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ मनोहर बजागे का। शानदार ओवर की समाप्ति। एक ओवर के बाद स्कोर हुआ है 5 रन 2 विकेटों के नुकसान पर पुरंदर वॉरियर्स। बचे हुए 3 ओवर्स में 45 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। आवश्यक रन रेट अब देखिए 15 पर पहुंच चुका है। हर ओवर में औसतन 15 रन बनाने होंगे मैच को जीतने के लिए यहां से पुरंदर वॉरियर्स को। तो कहीं ना कहीं इस समय बैकफुट पर है पुरंदर वॉरियर्स, लेकिन जरूर पलटवार करने की हैसियत रखते हैं पुरंदर वॉरियर्स के बल्लेबाज ऋतिक बजागे और विनोद बजागे। ऋतिक एक युवा खिलाड़ी है, विनोद सीनियर खिलाड़ी है, तो दोनों को मिलकर अब एक अच्छी पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा। और पार्टनरशिप बनाते वक्त ये बात उनको ध्यान में रखनी होगी कि तेज खेलना है, क्योंकि सिर्फ विकेट पर समय गुजारने से कुछ होने वाला नहीं है। आपको रन्स भी तेजी के साथ बनाने होंगे मैच को जीतने के लिए। बहुत ही तेज और कड़क धूप इस समय मैदान में। गर्मी के दिन शुरू हो चुके हैं। आज होली है, सभी दर्शकों को होली की हार्दिक शुभकामनाएं। होली के पावन अवसर पर केपीएल का पहला सीजन, केपीएल धमाका। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है और इसी बीच गोरखनाथ दिगाड़कर का शुभागमन होता हुआ यहाँ पर आपका हार्दिक स्वागत। नया ओवर लेकर बायक के गेंदबाज रमेश बजागे। पहली गेंद ओवर पिच ड्राइव किया है, वी में खेला है, वाइडिश मिड ऑफ को जरूर बीट किया, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर फंबल और दूसरे के लिए पलट चुके बल्लेबाज। खतरनाक साबित हो सकता था। यदि डायरेक्ट हिट लगता तो जरूर विकेट प्राप्त किया जा सकता था, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी साधारण स्तर की फील्डिंग देखने को मिली और उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। 2 रन पूरे किए गए। 2 रनों से स्कोर 7 पर पहुंच चुका है।
लक्ष्य है 50 रनों का और 43 रन्स की जरूरत है मैच को जीतने के लिए पुरंदर वॉरियर्स को। रमेश विकेट टू विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं। ये देखिए विकेट टू विकेट क्लीन बोल्ड कर दिया ऋतिक को, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, विकेट का पतन। खराब शॉट सिलेक्शन, आड़े बैट से खेलना चाहते थे जबकि गेंद गुडलिन से हल्की से आगे पिच हुई थी और बिल्कुल स्टंप्स की दिशा में। यही तो खासियत है रमेश बजागे की कि वो स्टंप्स को टारगेट करते हैं और जब विकेट टू विकेट बॉलिंग होती है तो ये मामला ज्यादातर देखने को मिलता है। बैट्समैन मिस कर जाते हैं तो फिर बैट्समैन या तो एलबीडब्ल्यू आउट हो जाते हैं या फिर बोल्ड के रूप में आउट हो जाते हैं। यू मिस आई हिट, यही कहा होगा वहां पर गेंदबाज रमेश ने। पहली सफलता रमेश को मिली है, तीसरे विकेट का पतन हुआ है। नए बैट्समैन मनीष आए हैं। मनीष ने गेंदबाजी अच्छी की थी, पावर प्ले में 2 विकेट्स चटकाए थे अपनी टीम के लिए। अच्छी बैटिंग भी कर सकते हैं। फुल टॉस गेंद लेकिन मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है लेकिन नीलेश ठीक तरह से जज नहीं कर पाए और गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। कैच बन सकता था लेकिन जो सर्कल के अंदर खिलाड़ी थे एक्स्ट्रा कवर पर, नीलेश वो ठीक तरह से जज ही नहीं कर पाए, काफी पीछे रह गए गेंद से। और उसके बाद आउटफील्ड में जो 2 खिलाड़ी थे उनको भी चकमा देकर गेंद निकल गई काफी तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर। उस दिशा में आउटफील्ड थोड़ी नीचे की तरफ है, वहां पर थोड़ी ढलान है और तेज आउटफील्ड है उस दिशा में, जिसका फायदा मिला है मनीष को। 4 रनों से स्कोर 11 पर पहुंच चुका है। अब ऑफिशियल स्कोरर की भूमिका में है करण घरत, आपका स्वागत है। इस बार 2 मन में थे, शायद ऑफ साइड में खेले या ऑन साइड में। बल्ला जरूर चलाया था लेकिन कदमों का अच्छा इस्तेमाल नहीं कर पाए थे बल्लेबाज, फुटवर्क ने साथ नहीं दिया और तय नहीं कर पाए थे कि ऑफ साइड में खेले या ऑन साइड में। बीट हुए बैट्समैन। रमेश एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंद इस बार ओवर पिच लॉफ्ट कर दिया है, सामने खिलाड़ी है लेकिन फील्डर से थोड़ा दूर, गेंद गैप में। 4 रनों के लिए सीमा रेखा के बाहर। बढ़िया थी इस बार, लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के दरमियान से गेंद को निकालने में कामयाब रहे। 2 खिलाड़ी वहां पर बाउंड्री पर है, एक ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन पर, एक काउ कॉर्नर पर। बहुत ज़्यादा फासला होता नहीं है इन 2 खिलाड़ियों के बीच में, लेकिन बहुत तेज रफ्तार से गेंद ट्रैवल कर रही थी। मनोहर ने कैच करने की कोशिश की थी अपनी दाहिनी तरफ जाते हुए लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद और पहले बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए दूसरा चौका मनीष के बल्ले से। आज मनीष उल्टी टोपी पहनकर बैटिंग कर रहे हैं और काफी अच्छी टोपी अभी तक पहनाते हुए गेंदबाज रमेश को। स्कोर हुआ है 15 रन। इस बार आगे निकले, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, दत्ता की चालाकी, वहां पर स्टंप्स बिखेर दिए उन्होंने लेकिन बैट्समैन सुरक्षित है अपने क्रीज में। कोई नुकसान नहीं इस गेंद पर और कोई रन भी नहीं। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पुरंदर वॉरियर्स का स्कोर है 15 रन। थोड़ा सा करेक्शन, 19 रन हुए हैं, 19 रन्स, क्योंकि 2 चौके आए इस ओवर में और पहले ओवर में बल्कि 15 ही रन बने हैं। हमारे स्कोरर भी थोड़े कंफ्यूज हो गए। करण आपको ध्यान देना है, 15 रन बने हैं। पहले ओवर में 5 रन आए, दूसरे ओवर में 10 रन आए। बचे हुए 2 ओवर में 35 रनों की जरूरत, 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता। चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि स्वयंसेवक तुम्ही जरा लक्ष द्या पंचांकडे, पाण्याची सुविधा लगेच उपलब्ध करून द्यायची आहे मैदानाच्या आतमध्ये।
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 15. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत विनोद बजागे लेफ्टी आणि मनीष बजागे. खूप मोठी धुरा आहे दोघांच्या खांद्यांवर, कारण 12 चेंडूंमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. खूप विस्फोटक फलंदाजी त्यांना करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा खेळाला सुरुवात केली जाईल. 12 चेंडू 35 धावा असं समीकरण पुरंदर वॉरियर्स संघासमोर या पहिल्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. यानंतर स्टार 11 सिंहगड आणि किंग्स 11 सिंधुदुर्ग या 2 संघादरम्यान सामना असणार आहे. सिंहगड संघानं टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन षटकाला सुरुवात करतोय निलेश. पहिलाच बॉल स्लोवर बॉल आहे, हुक करायचा होता, खेळायचं होतं फाईन लेगच्या दिशेनं. बॉल शॉर्ट थर्डमॅनला गेलाय. चांगली फिल्डिंग, मात्र निशाणा चुकताना दिसतोय आपल्याला फिल्डरचा, त्यामुळे एक धाव कंप्लीट होते. लेग बायचा इशारा केलाय पंच दैवत वेळेकर यांनी. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली 16. आता उर्वरित 11 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच आता सिंगल डबलने काही होणार नाही. फक्त तुम्ही खेळपट्टीवर थोडा वेळ घालवू शकता, धावफलक हालता ठेवू शकता, परंतु सामना तुम्हाला जिंकता येणार नाही सिंगल डबलच्या मदतीनं. इथून चौकार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी आता चेंडूची चांबडी लोळवावी लागणार आहे. चेंडूचं थोबाड फोडण्याची आता वेळ आलेली आहे पुरंदर वॉरियर्ससाठी. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. ओव्हर पिच बॉल यावेळेस इनसाइड एज. सुरेख बॉल होता, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाजाला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. खरं तर मनीष दुसरी धाव घेण्यासाठी उत्सुक होता, मात्र विनोदने त्याला स्पष्ट नकार दिला आणि आता कुठेतरी जबाबदारी विनोदलाच घ्यावी लागणार आहे या सामन्यामध्ये. कारण तो एक असा फलंदाज आहे जो मोठमोठे फटके खेळू शकतो आणि त्याच्यासाठी परिस्थिती मला असं वाटतं की खूप छान आहे. कारण ऑफ साईड कडून ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत डावखुऱ्या फलंदाजासाठी. तर ऑन साईडला मोठमोठे षटकार बऱ्याचदा आपण पाहिलेले आहेत विनोदच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला. या सामन्यामध्ये विनोदने फक्त 4 धावांचं योगदान तो देऊ शकलाय. जास्त स्ट्राईक देखील त्याला मिळाली नाही. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. खोलवा टप्प्याचा बॉल, सुरेख गोलंदाजी. यावेळेस ऑन साईडला चेंडू वळवलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे रमेशच्या रूपात. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. परंतु जसं मी अगोदर देखील उल्लेख केला की सिंगल डबलने काही होणार नाहीये, सामना तुम्हाला जिंकता येणार नाहीये. जोपर्यंत चौकार षटकार येत नाही तोपर्यंत गोलंदाजावर प्रेशर वाढणार नाही. धावसंख्या झाली आहे 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये पुरंदर वॉरियर्सला विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 31 धावा. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंडू थोडासा शॉर्ट होता, पुल केलाय चांगला फटका, मात्र प्लेसमेंट तेवढं छान पाहायला मिळालं नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते आणि फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय फलंदाज विनोदला. डीप मध्ये गणेश होता, खूप चांगली बॅटिंग अगोदर केली त्यांनी आपल्या टीमसाठी. 18 धावांचं योगदान दिलं आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण देखील करत असताना सामना कुठेतरी आपण पाहतोय की पुरंदर वॉरियर्सच्या हातातून निसटताना दिसतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची तब्बल आवश्यकता आहे. चौकार षटकारांची पेरणी करावी लागणार आहे फलंदाजांना सामना जिंकण्यासाठी. चौकार षटकारांचा मुसळधार पाऊस त्यांना पाडावा लागणार आहे. आणि आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिलं तर खूप छान पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक मनोहरचं अफलातून होतं, त्यानंतर रमेशने देखील बऱ्यापैकी गोलंदाजी केली. यावेळेस मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू लॉफ्ट केलाय. चांगलं प्लेसमेंट, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार, खणखणीत चौकार. मनीषच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार चांगली बॅटिंग करत आहे. धावसंख्या झाली आहे 24. तिसरं षटक प्रगतीपथावर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 26 धावा. मनीषने आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिलं. यावेळेस अगोदर टप्प्याचा बॉल हुक केलाय. व्हाट अ ग्रेट शॉट. बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पलीकडे 4 मोर.
खेळाडू खेळणार आहेत, कारण ही स्पर्धा फक्त किरवली गावासाठी मर्यादित आहे. मात्र जे ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय ग्रामस्थ मंडळ किरवलीच्या वतीनं, कारण ही स्पर्धा आहे KPL धमाका, किरवली प्रीमियर लीग. चौकाराने षटकाची समाप्ती झाली आहे. चांगली बॅटिंग मनीषची आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 28, लक्ष्य आहे 50 धावांचा आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता. मात्र कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत मनीषने. 4 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. खूप छान फलंदाजी करत आहे. विनोदने एका चौकाराच्या मदतीनं 9 धावांचं योगदान दिलंय. मनीष खेळतोय 17 या धावसंख्येवर. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल जंजिरा सुपर किंग्सला. जंजिरा सुपर किंग्स जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. या स्पर्धेमध्ये जी संघांना नावं देण्यात आलेली आहेत ती फारच जबरदस्त आहेत. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सुपर किंग्स शेवटचं षटक टाकण्यासाठी एक युवा गोलंदाजाची निवड करण्यात आलेली आहे. तुषार आलेला आहे. तुषार रोहिदास बजागे यंगस्टर आहे आणि फार मोठी संधी त्याच्यासाठी देखील असणार आहे. भरपूर युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे त्यांची प्रतिभा सिद्ध करण्याची. पहिला बॉल आगळ्या वेगळ्या शैलीनं गोलंदाजी केली जाते, मात्र वाईडनं सुरुवात केली आहे आणि आता सामना रोमांचक स्थितीत जाताना आपल्याला दिसतोय. 6 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण. धावसंख्या झाली 29. खरं तर सुरुवात थोडीशी अडखळणारी पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, फक्त 5 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. मात्र त्यानंतर आपण पाहतो की एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. चौथ्या गड्यासाठी विनोद लेफ्टी आणि मनीष या 2 फलंदाजांदरम्यान. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. लेंथ चांगली होती, मात्र लाईन खराब आहे. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. आणखी एका वाईट चेंडूची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून. वारंवार वाईट चेंडू टाकले जात आहेत आणि अशाच प्रकारचं चित्र आपण पाहिलं होतं जेव्हा अरुण गोलंदाजी करत होता. त्याने तब्बल 6 चेंडू वाईट टाकले होते आपल्या षटकामध्ये. अक्षरशः कहर केला होता वाईट चेंडूंचा. 7 वाईट चेंडू टाकले होते अरुणने आणि त्या वाईट चेंडूंची कुठेतरी आता परतफेड होते की काय. पुढचा बॉल 6 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण असताना हा देखील वाईट आहे. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर फेक पाहायला मिळते. खराब गोलंदाजी. युवा गोलंदाजाला संधी मिळाली, मात्र कुठेतरी जास्त प्रेशर मध्ये दिसतोय गोलंदाज तुषार बजागे. खर तर आपण पाहिलं तर पर्यायी गोलंदाज जर पाहायला गेले तर गणेश देखील आहे, त्याचप्रमाणे हेमंत देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. काशीनाथ घरत देखील आहे, एक एक्सपिरियन्स कॅम्पेनर, परंतु तुषारवर भरोसा दाखवण्यात आलेला आहे. आणि हीच KPL ची आता ओळख निर्माण होणार आहे की कधीही सामना कुठल्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. कभी भी बाजी पलट सकती है. 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. एक वेळ 8 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. आता 6 बॉल्स मध्ये 19. चांगला बॉल आहे. ओव्हर द विकेटनं एक चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू तडकावलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसतोय विनोद, मात्र संधी नाहीये. योग्य दिशेनं फेक पाहायला मिळाली. 1च धाव आली या बॉलवर. आता मात्र स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय सेट बॅट्समन जो चांगल्या टच मध्ये आहे मनीषला, ज्यानं 4 चौकारांचा आतापर्यंत पाऊस पाडलाय. 17 धावांचं योगदान दिलंय. फक्त 7 चेंडूंचा सामना केलाय. चांगली बॅटिंग केली आहे मनीषने, मात्र मॅच विनिंग इनिंग्स त्याची ही असेल का हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. सामना अगदी आता दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 3 बाद 32. चेंडू शिल्लक आहेत इथनं 5 आणि विजयासाठी पुरंदर वॉरियर्सला बनवायचे आहेत अजूनही 18 धावा. 5 बॉल 18 धावा. पुढचा फलंदाज कोण येईल? साई बजागे कदाचित असं वाटतंय, परंतु पाहूया फलंदाज बाद होतो की नाही. मात्र हा बॉल फुलटॉस भिरकावून दिलाय ऑन साइडला डीप विकेट क्षेत्रामध्ये. जेलचा प्रयत्न, जेल ड्रॉप. मात्र चांगलं बॅकअप आतिशचं पाहायला मिळतंय. हेमंतच्या हातातून जेल निसटला होता. आतिशचं कौतुक करावं लागेल, त्याने चौकार जरूर वाचवलाय आणि 2 धावा या बॉलवर मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. थोडीशी आता हृदयाची धडधड वाढायला लागली आहे. 4 चेंडू आणि 16 धावा. अजूनही आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या बाजूने थोडासा जास्त झुकलेला सामना दिसतोय. 4 चेंडू 16 धावा फलंदाजांसाठी अजूनही समीकरण कठीणच आहे, परंतु अशक्य असं काही नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये.
नथिंग इज इम्पॉसिबल इन द गेम ऑफ क्रिकेट. चला दत्ता, जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, भरपूर उशीर झाला या पहिल्याच सामन्याला. नेक्स्ट बॉल राईट अ मोर द विकेट. हो, खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये, चेंडू जातो वॅडिश लॉंगॉनला, चांगली फिल्डिंग मनोहरची त्या ठिकाणी, फक्त एक धाव आली आहे. पहा, सुरुवातीचे 3 चेंडू राऊंड द विकेटने त्याने टाकले होते, डावखुरा फलंदाज समोर होता तेव्हा स्ट्रगल केलं, त्यानंतर ओव्हर द विकेट आल्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पस्तीस धावा धावफलकावर पहिल्याच सामन्यामध्ये आपल्याला रोमांच पाहायला मिळत आहे आणि भरपूर रोमहर्षक सामने हे संपूर्ण केपीएल सीझन 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही. यानंतरचे संघ देखील चांगले आहेत, स्टार 11 सिंहगड आणि किंग्स 11 सिंधुदुर्ग. त्यानंतर तिसरा सामना प्रतापगड रॉयल्सचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवनेरी पलटण या संघाविरुद्ध त्यांचा सामना असेल. गणेश भंडारी, केरवली गावचे उद्योजक, आपला हार्दिक स्वागत या ठिकाणी. 3 चेंडू 15 धावा. फ्लिक केला, यावेळेस चांगलं टायमिंग साधलंय विनोदनं, बॉल निघून जातोय गॅप मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, खणखणीत चौकार. बसंती कुत्तों के हे होळीचा सण आहे आणि अशा प्रकारची गाणी वाजलीच पाहिजेत. जब तक ये जान तब तक मैं नाचूंगी. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येईल, याची नोंद घ्या, कारण ही लीग स्वरूपाची स्पर्धा आहे. खोल टप्प्याचा बॉल आणि हा वाईड बॉल आहे. वाईट चेंडूची हाताळणी झाली आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. व्हॉट अ ग्रेट मॅच. पहिलाच सामना अगदी चित्त थरारक अवस्थेत जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तुषार पुढचा बॉल घेऊन, ओ यावेळेस बीमर चेंडूची हाताळणी, विकेट किपरला चेंडू अडवता आला नाही. बॉल अतिशय फाईन ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेला धडक देतोय. 4 धावा, म्हणजेच एकूण 5 धाव मिळत आहेत. मैच हो रहा है, यही है केपीएल. बाजी कभी भी पलट सकती है केपीएल में. केपीएल धमाका सीझन 1. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. एक वेळ 8 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या होत्या आणि आता पहा, सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पुरंदर वॉरियर्स कुठेतरी आता मजबूत स्थितीमध्ये दिसतोय, कारण पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. विनोदकडे स्ट्राईक आहे. 2 चेंडू 5 धावा असं समीकरण. मात्र सामना अजूनही आपण पाहतोय की जंजिरा सुपर किंग्सच्या हातातून देखील पूर्णपणे निसटलेला नाहीये. 2 चेंडू जर तुषारने चांगले टाकले तर निश्चितच सुपर किंग्स देखील विजयाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ पराभूत होईल भविष्यवाणी करता येणार नाहीये. जबरदस्त मॅच, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत या पहिल्या मॅच साठी. अप्रतिम मॅच. 2 चेंडू 5 धावा. विनोदकडे स्ट्राईक. एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, एक पॉइंटला फिल्डर, एक एक्स्ट्रा कव्हर. पुढचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार, विजयी षटकार विनोद बजागे लेफ्टीच्या बॅट मधून. आणि हा सामना मात्र जिंकलाय 1 चेंडू राखून आणि 7 गडी राखून पुरंदर वॉरियर्स संघानं. हार्दिक हार्दिक चेंडू लगेच घेऊन यायचा आहे. चेंडू घेऊन यायचा व्हॉलेंटियर्स. मात्र दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट रसिकांचं भरभरून मनोरंजन करणारा हा सामना या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विचार करा, सुरुवात अशी आहे तर शेवट कसा असेल या केपीएलचा. म्हणूनच म्हणतात केपीएल धमाका.